हॅलो हाय नमस्कार. मी तुमची सर्वांची लाडकी सुधाश्री. मी माझ्या चॅनलवरती हा पहिला ब्लॉग बनवत आहे. त्याचं कारण असं की माझी भाची रागिणी हिचा आज 17वा वाढदिवस आहे आणि मी त्या निमित्ताने मागावला आले आहे. मग बड्डे स्पेशल काय करायचं, त्यामुळे आम्ही दोघींनीही ठरवलं की इंचनाळ येथील पेशवेकालीन गणपती मंदिरचं दर्शन घ्यायचं आणि त्यासाठी आम्ही दोघीही निघालो. मागावपासून हे मंदिर 7 किलोमीटर अंतरावरती आहे. तर ही आमची बड्डे गर्ल आज स्कूटी चालवत आहे आणि मी तिच्या मागे बसून मस्त रेकॉर्डिंग करत आहे. मंडळी, हा आहे हरळी येथील साखर कारखाना आणि या साखर कारखान्याच्या बाहेर ऊसांचे ट्रॅक्टरची रांगच रांग आहे. तुम्ही बघू शकता. मंडळी, हा आहे बेळगुंदी फाटा आणि इथे लिहिलेलं आहे स्वयंभू गणेश मंदिर इंचनाळ 2 किलोमीटर. इथून आपण जाणार आहोत इंचनाळसाठी. इंचनाळ हे गाव तसं छोटं आहे, पण ह्या गावाची प्रसिद्धी अख्ख्या तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे हे गणपती मंदिर. हा गणपती नवसाला पावणारा गणपती आहे असे ह्याची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. या गणेशाचे नाव गणेश कोशातही कोरले गेलेले आहे. मंडळी, तुम्ही बघू शकता हा मेंढ्यांचा कळप आहे. किती भारी वाटते ना हे बघून. असंच सेम एक दुसरं कळपही आम्हाला येताना दिसलं. त्याचंही रेकॉर्डिंग मी पुढे केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा आमचा थोडासा टाइमपास, गाडीवरती सेल्फीमध्ये व्हिडिओ काढत होतो. बड्डे गर्ल खूपच खुश आहे. ही बैलगाडी, हिचंही मी शूट केलेलं आहे. आणि फायनली आपण पोचलो आहे इंचनाळ गावात. हे आहे गणपती मंदिर. थोडंसं झूम करून मी तुम्हाला दाखवते. हे आहे गणपती मंदिर आणि हा आहे मंदिरी भोवतीचा परिसर. खूपच छान वाटते बाबा, किती मस्त. आता आम्ही इथं आमची गाडी पार्क केली आणि निघालो गणपतीच्या दर्शनाला. त्याच्या परिसरात प्रसन्न हवा, पवित्रता आणि भक्तिभावाचं वातावरण वाटत होतं. इथली हवा इतकी फ्रेश वाटत होते ना आणि पॉझिटिव्ह वाईब येत होती इथे. मंडळी, खरंच खूप छान वाटत होतं. गोपाळ आप्पाजी कुलकर्णी यांनी इसवी सन 1907 ते 1908 मध्ये या मंदिराचे जीर्णोद्धार केले. करवीरचे परमपूज्य स्वामी श्री शंकराचार्य यांच्या हस्ते 1992 रोजी या मंदिराचे कलशारोहण केले. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती श्री गणेशाचे सुंदर मूर्तीचं कोरीवकाम केलेलं आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताना कासवाचे दर्शन होते. गणपती बाप्पाची ही मूर्ती काळ्या दगडी पाषाणामध्ये कोरली असून ही बैठी व शांत आहे. 2 फूट उंच असणाऱ्या गणेशाचे सोंड डाव्या बाजूला आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून उजव्या हातात पाश आणि वरदहस्त आहे, तर डाव्या हातात अंकुश आणि वाटी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेली गणेश मूर्ती ही फार प्राचीन आणि अत्यंत तेजस्वी आहे. इथे प्रत्येक गणेश चतुर्थी, संकष्ट चतुर्थी व मोठ्या उत्साहावेळी इथे विशेष महापूजा केली जाते. मूर्तीच्या समोर सुंदर असे मूषकराज विराजमान आहेत. या मंदिराचे कोरीव काम पाहून मन अगदी थक्क होऊन जाते. मंदिराच्या खांबांची रचना अप्रतिम आहे. कर्नाटक गावातून आणलेल्या दगडांपासून ह्या मंदिराचे बांधकाम केलेले आहे. सूर्यनारायणाचे किरण थेट मूर्तीवर पडतील अशी या मंदिराची रचना आहे. मंडळी, गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर खरंच मनाला अपूर्व शांतता वाटली आणि सकारात्मक ऊर्जा भेटली. इथे आल्यावर मंडळी असं वाटतं की इथे काळ थांबतो आणि मन फक्त बाप्पांच्या चरणी गुंतून जातं. तर तुम्ही नक्की एकदा या मंदिरात या आणि बाप्पांच्या चरणी आपली इच्छा व्यक्त करा. बाप्पा नक्की तुमची इच्छा पूर्ण करतील. अशा प्रकारे आम्ही इंचनाळच्या गणपतीची भेट घेतली, गणूचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही दोघींनी खूप सारेच फोटो काढले. असा हा आमचा टाईमपास चालू असताना आम्हाला तिथे माझा भाऊ सत्यजित हा भेटला.
सत्यजित हा इंचनाळमध्येच राहतो, त्याच्यामुळे त्याला ताईने सांगितलं की आम्ही गणपतीच्या दर्शनाला आलो, तर तो तिथे मंदिरात आला, आम्हाला भेटला आणि मग खूप जबरदस्ती करून घरी घेऊन गेला. घरी त्याची आम्ही भेट घेतली. त्यानंतर त्याने आम्हाला एक आयडिया सुचवली की इथूनच थोड्या अंतरावरती लक्ष्मेश्वर म्हणून मंदिर आहे महादेवांचं, तर आपण तिथेही जाऊया असं त्याने सांगितलं. मग आम्ही पण ठरवलं, कारण की तो दिवस सोमवार होता आणि असं पण मला वाटत होतं की महादेवाच्या दर्शनाला जावंच. तर मग आम्ही थेट गेलो लक्ष्मेश्वर मंदिरात. मंडळी, या पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन. तोपर्यंत खुश राहा, नीट राहा आणि मस्त राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.